नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न आता चिघळला आहे. हद्दवाढ कृती समितीच्या बॅनरबाजीनंतर आता आक्रमक पवित्रा वापरत हद्दवाढ कृती समितीने ही बॅनरबाजी सुरू केली आहे. रविवारी पाचगाव येथे हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावातील सरपंचांची बैठक पार पडली. या बैठकीत हद्द वाढल्यास रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा देण्यात आला. यावेळी विरोधकांचा फलक देखील उभारण्यात आला. विमला गोयंका कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म चुकीच्या पद्धतीने भरले गेले होते. त्यामुळे त्यांच्या प्रवेश पत्रामध्ये त्रुटी आढळल्या. मात्र पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि सचिव सुभाष चौगले यांच्या प्रयत्नामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. भारतीय सैन्य दलामधील माजी सैनिकांच्या आरक्षणाच्या जागावर नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेली भरती थांबवण्याची मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती. मात्र या मागणीकडे प्रशासनाने कानाडोळा केला. त्यामुळे आज या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आणि रगेडीन आयोजित नवी कोल्हापूर रणस्पर्धा 4000 स्पर्धकांच्या सहभागाने पोलीस ग्राउंड येथे पार पडली. रविवारी सकाळी 6 वाजता कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आणि अमित खटावकर सह आयुक्त आयकर विभाग SJR टायर्स सिद्धार्थ बनसळ, DYP ग्रुपचे व्हाईस चान्सलर राकेश मुदगल यांच्या उपस्थितीत कोल्हापूर रणला फ्लॅग दाखवून सुरुवात झाली. राधानगरी तालुक्यातील दुर्गम वडाची वाडी गावातील एक साधी मुलगी, जिच्या मनात लहानपणापासूनच पोलीस होण्याचं स्वप्न होतं. त्या स्वप्नासाठी तिने कष्टाची वाट निवडली आणि शेवटी यशस्वी होऊन वडाची वाडी गावची पहिली मुंबई पोलीस अधिकारी होण्याचा मान पटकावला. सानिका संजय पाटील हिचा हा यशस्वी प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली. त्यांच्या शुभ हस्ते कक्षाच्या अधिकृत लोगोचं अनावरण झालं. खोतवाडी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या स्लॅबच्या कामाचा प्रारंभ आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला. हे कार्य माजी मंत्री आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून करण्यात आलं. पुण्यात झालेल्या हिंदू गर्जना चषक कुस्ती स्पर्धेत शुभम सिद्धनाळे यांनी ऐतिहासिक विजय मिळवलाय. अंतिम फेरीत पुण्याच्या मुन्ना झुझुरके विरुद्ध 40 मिनिटे दमदार झुंज देत निर्णायक 5 मिनिटात 10-1 अशा फरकाने विजय मिळवलाय. कोरे पद्माई यांनी सुरू केलेल्या श्री साई समर्थ डेंटल केअर या आधुनिक दंत चिकित्सा केंद्राचं उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या एकरकमी FRP संदर्भातील निर्णयावर ताशिरे ओढलेत. केंद्र सरकारलाच कायद्यात बदल करण्याचा अधिकार असताना राज्य सरकारने केलेला बदल चुकीचा असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केले. आजच्या सुनावणीत सरकारच्या वकिलांना आपली बाजू व्यवस्थित मांडता आली नाही. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी या निर्णयामुळे 10,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम थकीत असल्याचं निदर्शनास आणलंय. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.